विदर्भात तुम्ही संघटनात्मक बैठका आणि घेताय, काय नेमकी तयारी आहे विधानसभेच्या दृष्टिकोनात चालली आहे? असं आहे की पूर्व विदर्भामध्ये 28 विधानसभेच्या जागा आहेत, 5 लोकसभेच्या जागा आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 5 लोकसभेच्या जागांची निवडणूक झाली. त्या 5च्या 5 आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमच्या मित्रपक्षाला आम्ही दिल्या. परंतु 28 जागांमध्ये जास्तीत जास्त जागा ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. हा माझा प्रयत्न ज्या दिवशी मला पूर्व विदर्भाचा संपर्क नेता केला त्या दिवसापासूनचा माझा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न माझा आजही सुरू आहे आणि मी त्याच्याकरता आग्रही आहे. कुठेतरी काँग्रेस दावा करताय की विदर्भात जास्तीत जास्त जागा ह्या काँग्रेसलाच मिळाव्या आणि बालेकिल्ला आहे बा अशा पद्धतीचा दावा होता. असं आहे की काँग्रेस आणि आम्ही आता महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. दावा हा प्रत्येक पक्षाने केलाच पाहिजे, त्यांनीही केला पाहिजे, आम्हीही करणार आहोत. परंतु साधं सोपं गणित मी मांडलेलं आहे. एकूण माझ्या कार्यक्षेत्रामध्ये 28 जागा आहेत. ह्या 28 जागांपैकी 14 जागांवर 2019 साली शिवसेना आणि भाजपा म्हणून एकत्रित लढले आणि 14 जागा निवडून आल्या. ह्या शिवसेना भाजपाच्या आल्या. त्यामुळं नैसर्गिक न्यायानुसार त्या 14 जागा ह्या आमच्या हक्काच्या जागा होतात. जागांवर चर्चा होऊ शकते, जागांमध्ये काही अदलाबदल होऊ शकते. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकून आलेल्या जागांवर मी दावाच करत नाही. तर ज्या जागा शिवसेना आणि भाजपा युतीच्या होत्या आणि निवडून आल्या होत्या त्या आम्हाला मिळाव्यात, हा आमचा नैसर्गिक दावा आहे. आणि तो दावा आमचा कोणावरही कुरघोडी करण्याकरता नाही, तर तो आमचा हक्क आहे. मालवण जो पुतळा पडला होता त्या प्रकरणी वैभव नाईकांची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी नोटीस सुद्धा बजावलेली आहे. मी कळमेश्वरला जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्ते होणार आहे, त्यावेळेला त्या विषयामध्ये मी अधिक विस्तारानं बोलणार आहे. परंतु वैभव नाईक बोलले त्याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे. त्या राजकोटला मालवणला मी स्वतः त्या जागेवर जाऊन आलो आहे. जर ह्या राज्यामध्ये अशी स्पर्धा लावली की जास्तीत जास्त निकृष्ट दर्जाचं काम जो अधिक करेल त्याला बक्षीस दिलं जाईल, अशी जर स्पर्धा लावली तर ती स्पर्धा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या कामामध्ये जे कोणी ठेकेदार आहेत, जे कोणी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ती स्पर्धा जिंकतील. इतकं निकृष्ट दर्जाचं काम हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं आहे. मी शितो माझ्यात ज्याला कोणाला आव्हान द्यायचं असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं. आणि त्या कामाचा दर्जा इतका खालचा दर्जा आहे, म्हणजे खाली जे फ्लोरिंग त्या ठिकाणी केलेलं आहे त्याला कुठेही लेवल नाही. त्याला इंटरलॉकिंग ज्याला म्हणतात ते इंटरलॉकिंग जांभा दगड, कोकणातला त्याला लॅटराइट स्टोन म्हणतात, जांभा दगड, त्याला इंटरलॉकिंग नाही. त्याला काळी वाळू वापरलेली नाही, समुद्रातली सफेद वाळू वापरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या चौथऱ्यावर त्या ठिकाणी बसवला गेला होता त्या चौथऱ्याच्या खाली PCC केलेलं नाही. सगळं बांधकामाचा खालचं काम हे पोकळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पोकळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा वाऱ्यानं पडला म्हणून म्हणतात. वारा पश्चिमेकडून येतो, परंतु पुतळा बरोबर पश्चिमेला पडला आहे. म्हणजे ह्या हरामखोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला आहे. अरे वैभव नाईकला कसली नोटीस देता? नोटीस द्यायला पाहिजे. ज्यांनी हा पुतळा बसवला, ज्यांनी हे काम घेतलं, ज्यांनी पुढाकार घेतला आणि निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याकरता उद्घाटन केली त्यांना नोटीस दिलं पाहिजे. हे माझं मागणं आहे आणि हे माझी या ठिकाणी जाहीर आव्हान आहे आणि आरोप आहे. त्याच ठिकाणी आता 60 फुटाचा दुसरा पुतळा उभारला जाणार. पहिला पुतळा जर अशा प्रकारे कोसळत असेल तर दुसऱ्या पुतळ्याची काय? असं आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभा राहायला पाहिजे, परंतु ज्यांच्या हस्ते किंवा ज्यांनी हा पुतळा उभारण्याकरता पुढाकार घेतला त्या भ्रष्टाचारी लोकांच्या हातून तिथं पुतळा आता उभा राहता कामा नये. महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीचं सरकार आणावं आणि त्या सरकारनं तिथे पुतळा उभा राहावा असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो. तुमच्या मुलांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचं सुद्धा प्रसंग होते, काय नेमकं?
माझ्या मुलानं अजितदादा पवार यांची भेट घेतली, हे मीच सांगितलं, मीच भेटायला. आजही माझी मुलं माझ्या पूर्णपणे शब्दामध्ये आहेत. दुसऱ्या दिवशी मी आदरणीय पवारसाहेबांची मी आणि माझ्या मुलानं भेट घेतली. ही भेट घेण्याच्या पाठीमागचा एक विचार 1995 साली माझ्या मनावर कोरला गेला. 1995 साली मी कोल्हापूरला गेलो होतो. त्यावेळेला 85 वर्षाचे सद्ग्रस्त जे 1952 साली सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पहिले खासदार झाले, जे घटना समितीची जी समिती होती त्या समितीमधले एक सदस्य होते आणि त्या घटना समितीच्या मसुद्यावर शेवटची जर स्वाक्षऱ्या झाल्या त्यातली स्वाक्षरी करणारे एक सद्ग्रस्त रत्नाप्पा अण्णा कुंभार होते. ते मंत्री होते, ते अनेक वेळा आमदार झाले. त्यांनी माझा कोल्हापूरमध्ये 95-96 मध्ये सत्कार केला. त्यावेळेला मी त्यांना विचारलं, अण्णा तुम्ही माझ्यासारख्या नवख्या माणसाचा तुम्ही सत्कार करता? त्यावेळेला अण्णांनी जे सांगितलं की भास्करराव, जे कोणी या कोल्हापूरमध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये येतात ते कुठल्याही पक्षाचे असू दे, माझे विरोधक असले तरीसुद्धा त्यांना मी शाल, श्रीफळ आणि आतासारखे बुके नव्हते तेवढा हार देऊन मी त्यांचा सत्कार करतो. हा एक विचार मी माझ्या मनावर कोरला गेला. त्या दिवसापासून आज तागायत विरोधी पक्षाचा येऊ दे, माझ्या विचारांचा येऊ दे, माझ्यावर टीका आरोप करणारा कुठलाही नेता येऊ दे, त्याला मी शाल, श्रीफळ आणि बुके पाठवून त्याचा सत्कार करतो. हे संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केलेले आहेत आणि त्या संस्कारला धरूनच माझ्या मुलानं अजितदादांचा सत्कार केला आणि तो लपून चपून केला नाही, जाहीरपणे केला. त्यावेळेला रत्नाप्पा अण्णा कुंभारांना मी विचारलं होतं की माझ्यासारख्या एका छोट्या माणसाचा तुम्ही सत्कार का करता? ते म्हणाले, भास्करराव मी तुम्हाला आता विधानसभेमध्ये बघतोय, ते देखील त्यावेळेला आमदार होते, मी आमदार होतो. तुम्हाला जर साथ मिळाली, तुम्हाला जर कोणी जर सहकार्य केलं तर तुम्ही या महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकता, एवढी तुमची क्षमता आहे, म्हणून मी तुमचं कौतुकानं सत्कार करतोय. हा विचार माझ्या मनावर कोरला गेलेला आहे. संजय राऊतांना सुनावण्यात आली आणि त्यांना जामीन पण मिळाला, कसं बघता तुम्ही? कसं बघता? संजय राऊतांना मागच्या वेळेला 100 दिवस जेलमध्ये टाकलं. का टाकलं जेलमध्ये? कशाकरता जेलमध्ये टाकलं? संजय राऊतांच्यावर कुठला भ्रष्टाचार सिद्ध झाला? शेवटी संजय राऊतांना जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की आताचे 50 खोकेने एकदम ओके असे जे गद्दार सरेंडर झालेत तसे संजय राऊत सरेंडर होतील, पण संजय राऊत सरेंडर झालेले नाहीत. इथं सुद्धा संजय राऊतांनी जे काही बोलले ते स्वतः संजय राऊत आमचे ते नेते आहेत, खासदार आहेत, हे ते बोलले नाहीत. दुसरं कोणतरी बोललं ते शब्द त्यांनी उद्धकृत केले आणि आज त्यांच्यावर कारवाई होते. काय चाललंय का ह्या देशामध्ये, काय चाललंय का ह्या राज्यामध्ये? म्हणजे विरोधकांनी काही बोलायचं सुद्धा नाही. आणि म्हणून आम्ही सांगतोय की लोकशाही संकटात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे अडचणीत आहे आणि म्हणून लोकशाही वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता लोकसभेला या देशामध्ये जी जनजागृती झाली आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मदमस्त झालेल्या दिल्लीश्वरांना दाखवला. तोच स्वाभिमान उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना जे मदमस्त झालेत त्यांना दाखवावा असं माझं आव्हान आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.